प्रदीप आणि रोहित पंचांकडून इशारा होतोय. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर रोहित कोठावळे. रॅडम ओव्हर द विकेटचा मारा करत समोर फलंदाज प्रदीप याच्यासाठी अप्रतिम डिलिव्हरी होती. तेवढा चांगला फटका मिडांच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे अशा प्रकारे 1 धावेने खातं खोललं जातंय. संघाचा धावसंख्या बघतो आपण 1. या असोसिएशन मधला बघायला गेलं तर एक जबरदस्त संघ आहेत. एका बाजूला बघतो जय आंबे डोंगरीपाडा, दुसऱ्या बाजूला बघतो युक्ती 11 वालईपाडा. एका बाजूने बघतो आपण जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाने या सामन्यामध्ये 44 धावा ह्या चेस केलेल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला बघतो आपण 78 धावा ह्या फर्स्ट इनिंग मध्ये बनवलेल्या होत्या. पुन्हा एकदा या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ शॉट आहे परंतु मला वाटते गोलंदाज स्वतः गेलेला होता झेल पकडण्यासाठी. अशा प्रकारे 2 धावा पुन्हा एकदा येत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र बघतोय आपण 3 धावा. 3/3 अशी धावसंख्या आहे. नक्कीच चांगल्या धाव्या जमाव्या लागतील. तर मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं जय आंबे डोंगरीपाडा संघाला अवघ्या 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असताना नंबर 3चा बॅटर अक्षय जाधव यांनी कमालीची फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. आपल्या पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू सामोरे फलंदाज रोहित. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जाग्यावर खेळून काढलेला चेंडू बॉल जातो मिडऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड झाली आणि मिसफील्डचं रूपांतर 2 धावेमध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 5 धावा झालेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय. अजूनपर्यंत आपण बघायला गेलो तर फर्स्ट आणि सेकंड घेरवणे पुढे जाताना दिसतोय. रोहित गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बॉल येतो लॉगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूवर सुद्धा एकच धाव येते. 1 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 6 धावा. चांगला षटक म्हणावा लागेल. रोहित याचा चांगली सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघासाठी. 4 चेंडूमध्ये 6 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे हाणामारीचं परंतु तसं षटक अजूनपर्यंत बघायला गेलो तर चांगलं षटक म्हणावं लागेल. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या दिशेला जातोय आणि अप्रतिम झेल पकडला जातोय सीमारेषेवर. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय युक्ती 11 वालेपाडा संघाला. कमांड विजय. थँक्यू डीजे. खरोखर साई गावदेवीचं आठवण करून दिलेले आहे डीजे मास्टरांनी. त्याच वेळेला आपण बघतो आपल्या मागच्या दिशेला पूर्वी बाजूला आई जीवदानी मातेचं मंदिर. खरोखरच नवसाला पावणारी आई जीवदानी माता. या पुढचा चेंडू कार्पेटच्या साह्याने बॉल लॉगअप आणि लॉगांच्या मधून जातो. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार.
थँक्यू डीजे. नक्कीच वन साइड हिरो आहे या सामन्यामध्ये. बघायला गेलं तर प्रदीप आणि रोहित. जर रोहितला बघितलं तर वन साइड हिरो, आणि समोरच्या संघामध्ये बघायला गेलं तर अक्षय जाधव हा सुद्धा आपल्या संघामधला वन साइड हिरो आहे. परंतु काटेकी टक्कर ह्या सामन्यामध्ये बघायला मिळते प्रेक्षकांना. एका बाजूला बघतोय जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा, तर दुसऱ्या बाजूला बघतोय युक्ती 11 वालवीपाडा संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण. एक बाद 10 अशी धावसंख्या आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षय. नॉन स्ट्राईक चेंडूवर त्याचवेळी आपण बघतो स्ट्राईक चेंडूवर रोहित याला चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट टर्नमॅनच्या दिशेला, सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नक्कीच बघा थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपण बघतोय सर्कल मध्ये होता आणि रोहित याचं लक्ष होतं त्या क्षेत्ररक्षकाला, आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू रिव्हर्स शॉटच्या प्रमाणे थर्डमॅनच्या बाहेर जातो 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतोय आता मात्र 14 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 14 अशी धावसंख्या आहे. प्रमोद गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. आपल्या दुसऱ्या षटकामधला पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. यष्टीरक्षक बीट होतोय. आणि अशा प्रकारे बॅट मधून आलेली ही 1 धाव, एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. चांगली गोलंदाजी मानावी लागेल जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाकडून, कारण मागच्या सामन्यामध्ये ह्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली होती. 78 धावांची एक पार्टनरशिप जमवलेली होती. परंतु ह्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर अजूनपर्यंत त्यांना या पुढचा चेंडू परत एकदा यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला चेंडू. आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक म्हणावा लागतोय प्रमोद यांच्याकडून. अवघ्या 3 चेंडू मध्ये 5 धावा मोजतोय. आपण बघितलं की पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे युक्ती 11 वालायपाडा संघाने बॅटिंग केली होती, फलंदाजी केली होती, अक्षरशः चौकार षटकाराचा पाऊस पडला होता. मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय की जंबेस्पोर्ट डोंगरीपाडा टीमनं संघानं त्यांना पूर्णपणे रोखून ठेवलेलं आहे. सध्या तरी दुसरं षटक मार्ग असते, फक्त 15 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. त्याचं कारण प्रदीप भोईरची विकेट. अवले समोर पुन्हा एकदा झेलची संधी आहे. स्वतःच्या फॉलो मध्ये चांगला झेल पकडलाय. अक्षय याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नक्कीच चांगली गोलंदाजी मानावी लागेल, कारण यावेळी आपण बघायला गेलो तर फलंदाजाला इथे जखडून ठेवलेला आहे. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी सातत्याने करतोय प्रमोद. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता, झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु अंदाज चुकला गेला. अशा प्रकारे 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव आणि बघता बघता 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 3 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 18 धावा. रोहित सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील युक्ती 11 वालाईपाडा संघाकडून, तर मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली होती.
आणि जर रोहित सारखा फलंदाज जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर मैदानामध्ये राहिला तर नक्की 40+ धावा बनवू शकतो. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर आपण बघतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 18 धावा. 2 बाद 18 अशी धाव संख्या आहे. कमन डीजे. थँक्यू डीजे. यानंतर होणारा मॅच असेल न्यू स्टार वसई आणि आई माऊली नागले या दोन संघादरम्यान मॅच असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपला कर्णधार आमच्या टॉस बॉक्समध्ये पाठवायचा आहे. न्यू स्टार वसई आणि आई माऊली नागले नेक्स्ट मॅच. त्यानंतर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि साई कृपा राजावली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अवघ्या 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय जाधव. शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू असेल. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला जाते. क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल सुटला जातोय. नितीन दिवा होता तिकडे. आपण पाहतोय नितीन दिवाकडे संधी होती झेल पकडण्याची. त्यानंतर आपण पाहतोय प्रफुल्ल कोठावले देखील होते. मात्र त्यांना झेल पकडता आले नाही. हा झेल जर पकडला असता तर एक विकेट मिळू शकली असती अक्षयाला. मात्र तसं काही झालेला नाहीये. झेल सुटला. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. धावफलक 19 धावा. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल येतो लॉगअपच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूर आहे. क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषेच्या पार जातो 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. थँक्यू. याला म्हणतात जलेपे नमक. झेल सुटला. त्यानंतर रोहित याने चौकार ठोकला. हा चौकार फार महत्वाचा आहे. कारण नक्कीच रोहित याला चांगली फलंदाजी करावीच लागेल. पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला अक्षयच्या मार्फत. 1 तेरी तर 1 मेरी असं सांगायला काही हरकत नाही. धावसंख्या आपण बघतोय 23 धावा. शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि रोहित सारखा एक खंदा फलंदाज आहे. नक्कीच 2 जरी मोठे फटके आले तरी जो स्कोर आहे तो सम्मानजनक होईल. या पुढचा चेंडू लॉगॉनच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 29 धावा. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषेच्या पार जातो 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. प्रदीप भोईर बाद झाल्यानंतर पाहतोय रोहित दलवी आणि पूर्ण जिम्मेदारी आपल्या संघाची पूर्ण जिम्मेदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर उचललेली आहे. आणि काय सुंदर तो बॅटिंग करतोय. खूप चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केलेली आपल्या संघासाठी. धावफलक आपण पाहतोय पुढे पोहोचलेला आहे 33 धावा 33 रन्स. मात्र हा शेवटचा चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजे 33 धावा. 34 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा पूर्ण करायच्या असतील त्या म्हणजे जम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीमला.
चला दोन्ही संघाचे संघाने टॉस करण्यासाठी यायचं आहे. आई माऊली नागले आणि न्यू स्टार वसई. तर मी सन्माननीय मुकेश पवार साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस इथे करणार आहोत. युवा मोर्चा उपाध्यक्ष मुकेश पवार त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. एका बाजूने अक्षय तर एका बाजूने कुणाल. सर्वप्रथम आपण टॉसची ओळख करून देऊया. एका बाजूने ACA तर एका बाजूने BJP. 4 षटकाचा सामना असेल. BJP चा कॉल आहे आणि BJP आलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण जाऊन स्थान पण नवा. टॉस जिंकलाय न्यू स्टार वसई संघाने. अक्षय टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपण काल जो मॅच बघत असाल ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये वातावरण आहे, समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40 पर्यंत. आपण बघितले की कालच्या दिवसामध्ये 64 धावा, आजच्या दिवसामध्ये 79 धावा हा हायेस्ट आहे. असे कुठले गोलंदाज असेल की समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करतील? अनिकेत आहे, तेजस, राहुल, सुरेंद्र, योगेश. ज्या प्रकारे आपण पाहतो की मातीची खलपट्टी आहे, ज्या प्रकारे या सीझन मध्ये तुमचा सराव कॉन्क्रीटच्या पिचवरती सराव करता की मातीच्या खेळपट्टीवरती? कॉन्क्रीट. म्हणजे मातीच्या खेळपट्टीचा अनुभव थोडा येणं कठीण आहे. तर शुभेच्छा असतील तुम्हाला. कुणाल, तुम्ही टॉस गमावलेला आहे, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागला. म्हणजे टॉस जिंकला असता बॅटिंग घेतली असती. काय टार्गेट असेल मनामध्ये समोरच्या संघाला देण्याचा? 50 पर्यंत. 50 पर्यंत. असं कुठले फलंदाज असतील की ते चांगली फलंदाजी करतील आणि 50 पर्यंत पोहोचतील? महेश, तुषार, सूरज, कुंदन. तुमची प्रॅक्टिस कुठल्या पिचवरती तुम्ही करता? मातीच्या पिचवरती की काँग्रेसच्या पिचवरती? मातीच्या. म्हणजे नक्कीच ही खेळपट्टी तुम्हाला लाभदायक ठरू शकते. तुम्हाला शुभेच्छा असतील. हा होता कुणाल. त्यांना प्रथम फलंदाजी करायची आहे. न्यू स्टार वसई संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे आमचे साथी समालोचक सज्ज आहेत. गुरुनाथजी तांडेल. थँक्यू प्रदीप. तर 34 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना बघतोय आपण. तर जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाची सलामीची जोडी. 18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. यापुढचा चेंडू पडल्यानंतर लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धावेने खातं खोललं जातंय. धाव संख्या बघतो आपण 1 धाव. या मेली बघतोय आपण सलामीची जोडी. मला वाटतं बॅटिंग लाईनअप मध्ये थोडंसं परिवर्तन करताना बघतोय जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघ. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते. 18 चेंडूमध्ये 33 धावा जमवायच्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर 24 धावांमध्ये 24 चेंडूमध्ये 44 धावांचं लक्ष होतं. तर ह्यावेळी बॅटअप लाईनअप मध्ये थोडंसं परिवर्तन आहे जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाकडून. प्रदीप चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. समोर फलंदाज रोहित. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. ड्रीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक आहे. परंतु बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतोय आता मात्र 2-3 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या आहे ती 3. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होतो. पुन्हा एकदा बघतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय चेंडू. झेल सुटला जातो. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला जातोय. एकदा पूर्ण केली जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. कारण नॉन स्ट्राईक चेंडूवर आपण बघत होतो की अक्षय हे येत होते आणि चांगली रनिंग मानावं लागेल. या 2 धावले संघाची धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा.
एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना JMB स्पोर्ट डोंगरीपाडा संघ. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, बॉल जातो ट्रिपेक्स कव्हरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे परंतु यावेळी चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, चौकार. थँक्यू डीजे. योगेश मोरे होता तिकडे. आपण बघतोय की त्याने फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला, पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या पायाला चेंडू लागलेला नाहीये. 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करतात. चौकार आला. या चौकाशी धावफलक पुढे सरसावला गेलाय, ते म्हणजे 9 या धावसंख्येवरती. खरोखरच क्रिकेटमध्ये एक एक धाव ही खूप महत्वाची आहे आणि इथे बघायला गेलं तर 3 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने JMB स्पोर्ट डोंगरीपाडा संघाला दिल्या गेल्या. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू होता, मिडावच्या दिशेला खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली फेकी सुद्धा गेली होती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या 1 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय दुहेरी अंकामध्ये पोहोचताना म्हणजे बिनबाद 10 अशी धावसंख्या आहे. 33 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक मैदानामध्ये स्थिर आहे. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत. या 5 चेंडू मध्ये 10 धावा मोजतोय गोलंदाज प्रदीप. आता मात्र पुन्हा एकदा प्रदीप अक्षय याच्यासाठी. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय, खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव. गोलंदाज रिव्ह्यू थर्ड अंपायर कडे येतोय. तर गोलंदाजाच्या मनामध्ये शंका होती की त्याला वाटत होतं की लेग स्टंपच्या वरून हा चेंडू गेलेला आहे परंतु लगेच थर्ड अंपायरच्या दिशेने गेलेला आहेत. बघूया काय होते, हा निर्णय कोणाच्या बाजूने लागतोय. पंचांची कामगिरी कालच्या दिवसामध्ये अप्रतिम पंचगिरी झालेली आहे. खरोखरच जबरदस्त पंचगिरी बघतोय आपण कालच्या दिवसामध्ये. सुरेंद्र घाटाल सर, त्याचप्रमाणे आपण बघतोय प्रदीप भोईर सर. काय पंचगिरी आहे कालच्या दिवसामध्ये. त्यानंतर आपण बघतोय DPN लाईव्ह ची टीम. खरोखरच युट्यूबच्या माध्यमातून छोटे छोटे जे आपण बघतोय छोटे छोटे जे क्षण असतात ते आपल्या कॅमेरामध्ये कैद करतात आणि तेच आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या साईड स्क्रीनवर बघू शकतो. आपण पूर्वेला बघितलं तर आई चंडी जीवदानी आई मातीचं मंदिर खरोखरच अप्रतिम त्याने टिपलेलं आहे. ती ते मंदिराचं आकर्षण खरोखरच अप्रतिम आपल्या साईड स्क्रीनवर आपण युट्यूबच्या माध्यमातून ते पाहू शकतो. खरोखरच जबरदस्त स्पर्धा आहे ही. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे कालच्या दिवसामधून आणि पहिला मान बघतोय आपण आई जीवदानी 11 बोलीज या संघाला मिळालेला होता आणि कालच्या दिवसामधून अप्रतिम आयोजन. 4 दिवस चालणारी स्पर्धा कालच्या दिवसामध्ये बघतो. आई मर्दवीर जावळी ए या संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवलेला होता. कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर षटकाराची हॅट्रिक झालेली होती, त्याचप्रमाणे 2 चौकाराच्या हॅट्रिक झालेल्या होत्या. त्यानंतर 65 धावा या हायएस्ट चेस सुद्धा केलेल्या होत्या आणि हा चेंडू वाईट आहे. थँक्यू पंच. अप्रतिम पंचगिरी. या अवंतर धावेले संघाच्या धावसंख्येत भर पडते. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली जाते आणि 2 खेळाडूंना चाकवून चेंडू सीमारेषेच्या पार जातो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, चौकार. DJ Vaibhav in the mix. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत वाजवत आहेत तुम्ही कालच्या दिवसापासून. खूप मनोरंजन करत आहेत प्रेक्षकांचं. जे प्रेक्षक उशिराने इथे दाखल झाले असतील त्यांच्या माहितीनुसार मैदानामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा.
12 चेंडू आणि 19 धावाची गरज आहे. 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. रोहित येतो गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय, खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या आता मात्र बघतोय 16 धावा. जे प्रेक्षक किती उशिराने दाखल झालेले असतील त्यांच्या माहितीनुसार हा सामना विजयी संघामध्ये होतोय. एका बाजूला बघतोय जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा, तर दुसऱ्या बाजूला बघतोय युक्ती 11 वालईपाडा. धाव संख्या झालेली 16. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहित. पुढचा चेंडू आता आपण बघतोय कव्हर पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल पकडला जातोय. अशा प्रकारे पहिला अंतरा बसतोय जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाला. कमन डीजे. थँक्यू डीजे. 11 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आता मात्र रोहित याच्याकडून. चांगली फलंदाजी केलेली होती आपल्या संघासाठी रोहित यांनी. 24 धावा बनवलेला होता. सलामीला आलेला फलंदाज होता, परंतु आता मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर राईट अमोर विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू लॉगांच्या दिशेला जातो. पुन्हा एकदा अप्रतिम झेल होतो. पुन्हा एकदा गडी मात्र बाद होते. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तर कालच्या दिवसामधून बघायला गेलं तर भरपूर असे रेकॉर्ड झालेले आहेत या स्पर्धेमध्ये, या असोसिएशन मध्ये, परंतु एक रेकॉर्ड कालच्या दिवसापासून बाकी आहे, तो म्हणजे विकेटची हॅट्रिक. आणि आता मात्र रोहित याला ही संधी आलेली आहे. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत. विकेटची हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली. बघूया पुरे होते की नाही. या पुढच्या चेंडूला खेळून काढला गेला. तो स्लिम डबच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या आता मात्र 18 धावा झालेल्या आहेत. चांगलं षटक मानावं लागेल. रोहित यांचा चांगला कमबॅक बघायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 2 धावा देऊन 2 गडी मात्र बाद केलेले आहेत या षटकामध्ये. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम कमबॅक रोहित याच्या मार्फत. 4 चेंडूमध्ये 2 धावा. चांगला कमबॅक रोहित याच्या मार्फत. अजूनही आपण जर बघितलं तर 16 धाव्यांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 16 धावा. आणखीन एक चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. आपण पाहतोय अक्षय जाधव सारखा फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती नक्कीच फक्त बघ्याची भूमिका पार पाडतोय. नक्कीच काहीतरी कानमंत्र द्यावा लागेल, तो म्हणजे नितीन दिवा याला. कारण अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज आहे. नक्कीच मला तरी प्रदीप असं वाटतं की नितीन याच्या बॅटमध्ये जर बॉल येत नसेल तर सिंगल धाव काढून अक्षयाला स्ट्राइक देणं खूप महत्वाचं आहे.
पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र बघतोय आपण 2 बाद 18 धावा. थँक्यू डीजे. अजूनही 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. लगेच मागचा सामना आठवला, 15 धावांची गरज होती आणि अक्षय जाधव याने त्या 15 धावा कंप्लीट केल्या होत्या. इथे आता मात्र 16 धावांची गरज आहे. या पण इनिंग मध्ये जर बघितलं तर आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 5 चेंडू निर्धाव, त्याच्यामध्ये पाहतो आपण 2 विकेट, 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेले आहेत. त्यानंतर आपण बघतोय की आतापर्यंत 2 षटकांचा जर विचार केला तर तब्बल 6 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात आलेले आहेत. म्हणजे एक षटक पूर्ण हे निर्धाव गेलेले आहे. म्हणजे एका षटकामध्ये आपण पकडूया की ह्या 18 धावा आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा. अक्षय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय, खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 19 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा वन मॅन आर्मी सारखा स्ट्राईक चेंडवर आपण बघतोय अक्षय जाधव याला. कारण मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू मध्ये 15 धावा असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर लगमच्या वरून षटकार. छम छम करून ही जाय ही पोयरी, छम छम जाय, छम छम करून ही जाय ही पोयरी, छम छम जाय. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर धाडलेला आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावेची गरज. पुन्हा एकदा चेंडूला बघतो, कव्हर पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक दूर आहे. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 27 धावा झालेल्या आहेत. आपण बघितलं जर युक्ती इलेव्हन वालायवाडा या टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर अक्षयला स्ट्राईक पासून दूर ठेवावं लागेल किंवा अक्षयची विकेट घ्यावी लागेल, तरच युक्ती इलेव्हन वालायवाडा या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. मात्र समीकरण बदलते. 4 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावेची गरज. निर्धाव चेंडू आलेला आहे. आता मात्र निर्धाव चेंडू लाख मोलाचा ठरणार आहे या मॅच मध्ये. डॉट बॉल, 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. अजूनपर्यंत सामना बॅलेन्स आहे. कुठलाही संघ या स्पर्धेमध्ये विजयी होऊ शकतोय. या पुढचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू. नक्कीच बिग 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 सिक्सर अक्षयच्या बॅट मधून. आता मात्र या सामन्याच्या अगदी जवळ येऊन ठेवलेला आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. एखादा निर्धाव चेंडू किंवा एखादा विकेट जर आली तर पुन्हा एकदा युक्ती इलेव्हन वालायवाडा संघ कमबॅक करू शकतो. आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज होती आणि तो सामना मात्र जिंकला होता. पाहूया 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. पुन्हा एकदा रोमांचक सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. मी अगोदरच सांगितलं होतं निर्धाव चेंडू किंवा विकेट येणं फार गरजेचं आहे. षटकार चौकार मारणं फार सोपं असतं, मात्र एक सिंगल धाव जी फार महत्वाची असते, जिला लाईफलाईन म्हटलं जातं, ती एक सिंगल धाव घेणं फार कठीण असतं. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. अक्षय जाधव ऑन स्ट्राइक. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज.
या पुढचा चेंडू विजयाचा षटकार. विजयाचा षटकार आहे तर विजयाचा शिल्पकार ठरलाय तो म्हणजे अक्षय जाधव. कॉंग्रॅच्युलेशन्स जांबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघ आणि हार्ड लक युक्ती 11 वालेपाडा संघ. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच